बीट हा कच्चा खाणे हे बरेच जणांना आवडत नाही, पण त्याचे फायदे लक्षात घेता त्याचा समावेश आपल्या आहारात करायलाच पाहिजे। त्यामुळेच आज मी इथे बीटरूटचा हलवा कसा तयार करायचा ते बघणार आहोत। हा हलवा ज्यांना बीट अजिबात आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खाणार। तर नमस्कार, मी प्रिया, मी आपल्या प्रियाज वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे मी असे हे कडक एकदम फ्रेश बीटरूट घेतले आहेत आणि ते वजनी प्रमाणात म्हणाल तर 300 ग्रॅम आहे। स्वच्छ धुवून आपल्याला ते चांगले असे किसून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी एकदम असे बारीक किसणीने किसून घेतले आहेत। चला तर मग आता आपण हलवा कसा तयार करायचा ते बघूया। तर कढाईमध्ये 1 चमच मी इथे घी घालून घेतला आहे। घी चांगला मेल्ट झाला की त्यामध्ये मी इथे हे काजू आणि बदाम अशा प्रकारे कट करून घेतले आहेत। ते फ्राय करून घेऊयात चांगला असा गोल्डन कलर येईपर्यंत। असे हे आपण आधीच जर का घीमध्ये फ्राय करून घेतले ना तर खूप मस्त असं हलव्यामध्ये त्यांचा क्रंचीनेस जाणवतो। तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत पहिले। आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बाकीचे सुद्धा ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। तर इथे फक्त मी काजू आणि बदाम घेतले आहेत। तुम्ही बघू शकता छान असा गोल्डन कलर आला आहे। आता आपण ते काढून घेऊयात आणि याच आपण घीमध्ये अजून एक थोडा अर्धा चमच इतकं घी घालून घेऊया। आता यामध्ये जो आपण किसून ठेवलेला बीट होता तो घालून घेऊयात सगळा। आणि गॅस ही आपल्याला अगदी लो ठेवायची आहे। कुठेही आपल्याला हा पूर्ण हलवा होईपर्यंत गॅस आपल्याला मीडियम किंवा हाय करायची नाही। आणि आता हा जो बीटचा किस आहे त्याच्यामध्ये आपल्याला बाकी काहीही ॲड करायच्या आधी चांगला असा तो घीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनटं त्याचा कच्चेपणा जाण्या इतपत मस्त असा आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे। आणि ही एक मेन टिप आहे, कारण की आपला हा बीटचा हलवा चांगला असा टेस्टी होण्यासाठी आपल्याला त्याचा कच्चेपणा जाण्या इतपत चांगलं असं फ्राय करायलाच पाहिजे। तर हे बघा, आपला मस्त असा परतवून झाला आहे बीट। आता यामध्ये दूध घालून घेऊयात। दूध हा मी गरम करून घेतला आहे। इथे मी दूध अर्धा लिटर वापरला आहे। तर तो आपण पूर्ण एकदाच यामध्ये घालून घेतला आहे। आता दूध घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्या पुढे आपल्याला गॅस ही अगदी लोच ठेवायची आहे आणि 1-1 मिनिटाने आपल्याला असं हे मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे। हा बीटरूटचा हलवा करत असताना तुम्ही बाकीची सुद्धा कामं करू शकता, कारण याकडे जास्त असं लक्ष देण्याची अजिबात गरज नाही। फक्त मध्ये मध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे 1-1, 2-2 मिनिटानंतर। आणि आपण दूध घातल्यानंतर हा जो हलवा आहे तो पूर्णपणे दूध आटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता हलवा इथे थोडासा असा घट्टसर झाला आहे, दूध आटलं गेलं आहे थोडं। आता या स्टेजला आपल्याला इथे साखर ॲड करायची आहे। तर इथे मी 2 मोठे चमच इतके साखर घातली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायची आहे। आणि बघू शकता साखर घातल्यानंतर एक अजून 5 मिनिटानंतर अजून हा घट्टसर झाला आहे, पण दूध इथे पूर्णपणे आटण्यासाठी आपल्याला अजून एक 5 मिनिटं लागतील। तर हे बघा, या स्टेजला आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स जे आपण फ्राय करून ठेवले होते। त्यामध्ये मी काही पिस्ताचे सुद्धा पीसेस ॲड केले आहेत। 2 ते 3 पिस्ता मी इथे बारीक करून घेतले आहेत। आता ते सुद्धा घालून घेतले। आणि बीटच्या या हलव्याची चव अजून वाढवण्यासाठी इथे मी अर्धा छोटा चमच इलायची पावडर घेतली आहे। खूप मस्त टेस्ट येते, अजिबात स्किप करू नका। आणि इलायची पावडरची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे, नक्की जाऊन चेक करा। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी लिंक देते आहे। तर हे बघा, अजून एक 5 मिनिटं आपल्याला लागणार आहेत हे घट्टसर होण्यासाठी। तर असा हा बीटरूटचा हलवा टेस्टी आणि मस्त असा परफेक्ट होण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा तो चांगला असा घीमध्ये परतवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं। आणि त्यानंतर ज्या क्वांटिटीमध्ये आपण बीट घेतलं त्याच्या डबल क्वांटिटीमध्ये आपल्याला दूध ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मस्त असं शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे परफेक्ट टेस्ट येते अगदी हलव्याची। तर इथे आपला हा बीटरूटचा टेस्टी, परफेक्ट आणि हेल्दी आपला हलवा इथे तयार झाला आहे। तर इथे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ही बीटरूटच्या हलव्याची रेसिपी नक्की इथे ट्राय करा। अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खाणार। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये, नातेवाईकांमध्ये नक्की ही रेसिपी शेअर करा। चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा।
चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.